नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपला एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो बघा, आपण आज जी की मुंबई उच्च न्यायालय पदभरती 2025साठी मित्रांनो आपण आज जे की न्यायालयावर आधारित मित्रांनो MCQ पाहणार आहोत. बघा मित्रांनो, आज आपण जे की न्यायालयावर आधारित असे 25 प्रश्न पाहणार आहोत आणि मित्रांनो या 25पैकी जवळपास फिक्स बघा मित्रांनो 5 प्रश्न बघा जे की 100% परीक्षेमध्ये येण्याची बघा जी की दाट संभाव्यता आहे. म्हणून मित्रांनो बघा, आपला आजचा जो काही संपूर्ण मोठा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि अभ्यासण्यासोबत नवीन असाल तर आपल्या चॅनल मी आता सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. आणि मित्रांनो यासोबतच हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी संपूर्ण प्रश्नाचं नोट डाऊन करून घ्या आणि येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत मित्रांनो हे संपूर्ण प्रश्नाचं पाठांतर मात्र अवश्य करून घ्या. ओके, प्रश्न पहिला बघा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली? तर मित्रांनो बघा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही बघा जी की मित्रांनो क्रमांक मानू जी की 1862 यावर्षी मित्रांनो करण्यात आली होती. बघा जी की टायपिंग मिस्टेकनं 1863 या ठिकाणी पडलेलं आहे. ओके, तर बघा मित्रांनो जी की 1862 आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, लक्षात ठेवा. दुसरा प्रश्न, देशातील अंतिम अपिलाचे न्यायालय कोणते आहे? तर मित्रांनो बघा, आपल्या देशामधलं अंतिम अपिलाचं न्यायालय कोणतं आहे? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ब सर्वोच्च न्यायालय आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, बघा मित्रांनो हा जो बघा मित्रांनो आपला व्हिडिओ आहे हा बघा आपल्या शिपाई लिपिक हमाल आणि ड्रायव्हर या चारही पदासाठी उपयुक्त असा असणार आहे. ओके, म्हणून जर तुम्ही कोणत्याही ठिकाणी पदासाठी अप्लाय केला असाल तर हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. कारण मित्रांनो न्यायालय भरती म्हणल्यावर न्यायालयावर तुम्हाला 100% बघा जवळपास 5 प्रश्न तरी विचारले जातात. आणि मित्रांनो बघा, मी गॅरंटी देतो हे 5 प्रश्न बघा या आपल्या व्हिडिओच्या मित्रांनो मधलीच येणार आहेत. ओके, म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत मात्र अवश्य अभ्यासून घ्या. ओके, बघा आता पुढचा प्रश्न, भारताच्या सरन्यायाधीशांना कोण शपथ देतात? तर मित्रांनो बघा, भारताच्या सरन्यायाधीशांना बघा जी की क्रमांक राष्ट्रपती हे मित्रांनो जी काही ठिकाणी शपथ देत असतात. ओके, लक्षात ठेवा. पुढे, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना शपथ कोण देतात? बघा मित्रांनो, शब्दक नाही तर बघा शपथ आहे. बघा शपथ कोण देतात? तर मित्रांनो उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना शपथ ही बघा जी की मित्रांनो क्रमांक ड राज्यपाल हे या ठिकाणी देत असतात. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची बघा कार्यकाळाची वयोमर्यादा किती? तर मित्रांनो बघा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाची बघा त्याच्या कार्यकाळाची वयोमर्यादा किती असते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची? तर ती म्हणजे बघा जी की मित्रांनो क्रमांक 65 वर्षे बघा आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, पुढे आता मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी म्हणजे क्रॅक करण्यासाठी आपला 5000+ प्रश्नांचा महाटोकला लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 939307 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून तुम्हाला या नंबरच्या व्हॉट्सअपवर बघा स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. ओके, हा स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाटोकळा आहे बघा जी की तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. जर तुम्ही आपला महाटोकळा खरेदी केला तर 100% मित्रांनो बघा तुमचं जे रिझल्ट आहे बघा फक्त आणि फक्त आपल्या महाटोकळाच्या मार्फत येणार आहे. म्हणून वेळ लावू नका, वेळ खूप कमी आहे. आणि जर समजा तुम्हाला कमीत कमी वेळ जास्तीत जास्त ठिकाणी जर मित्रांनो अभ्यास करायचा असेल तर आपला महाटोकळा आत्ताच बघा तुम्ही ठिकाणी खरेदी करून घ्या. ओके, बघा हा आपला क्रमांक मित्रांनो आपल्या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून तुम्हाला या नंबरच्या व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट टाकायची आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना शपथ कोण देतात? मित्रांनो भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना बघा शपथ बघा जी की क्रमांक ब मित्रांनो राष्ट्रपती या ठिकाणी देत असतात. पुढे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत? तर मित्रांनो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार हे बघा जी की क्रमांक मित्रांनो राष्ट्रपती यांना आहेत. ओके, पुढे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पणजी की अमरावती? यापैकी मित्रांनो अमरावती या ठिकाणी बघा जी की आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही. ओके, जर याला सोडलं नागपूर, पणजी आणि छत्रपती संभाजीनगर या तीनही ठिकाणी बघा जी की मित्रांनो आपल्या मुंबई या उच्च न्यायालयाची तीनही खंडपीठ या ठिकाणी आहेत. ओके, लक्षात ठेवा. तर बघा जी की मित्रांनो क्रमांक ड अमरावती आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे, सध्या देशात एकूण किती उच्च न्यायालय अस्तित्वात आहेत? तर मित्रांनो बघा सध्या आपल्या भारतामध्ये बघा जी की क्रमांक
25 उच्च न्यायालये अस्तित्वात आहेत. ओके, लक्षात ठेवा. पुढे 10वा, घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय हे देशातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात? तर मित्रांनो बघा, आपल्या भारतीय राज्यघटनेतील बघा जी की क्रमांक ब कलम 141 या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय हे देशातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात. ओके, म्हणजे जे की बघा क्रमांक ब मित्रांनो कलम 141 आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे 11वा, घटनेचा अंतिम अर्थ लावण्याचा अधिकार कोणास असतो किंवा आहे? तर मित्रांनो घटनेचा अंतिम अर्थ लावण्याचा अधिकार हा बघा जी की क्रमांक अ सर्वोच्च न्यायालयाला असतो. ओके, पुढे आता न्यायाधीशाची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रक्रिया कोणती असते? तर मित्रांनो बघा, न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रक्रिया ही बघा जी की उत्तर आहे बघा डायरेक्ट कॉलेजियम प्रणाली. ओके, लक्षात ठेवा. पुढे प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद कोणत्या कलमात करण्यात आली? तर प्रत्येक राज्यासाठी एक स्वतंत्र असं उच्च न्यायालय असेल अशी तरतूद ही बघा मित्रांनो जी की बघा क्रमांक कलम 214 या कलमामध्ये करण्यात आलेली आहे. ओके, पुढे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर मित्रांनो बघा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार हा बघा जी की क्रमांक ड मित्रांनो संसदेला असतो. ओके, पुढे पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? तर मित्रांनो बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश या बघा जी की क्रमांक अ फतिमा बीबी या होत्या. ओके, जी की मित्रांनो क्रमांक अ बघा फतिमा बीबी आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढचा प्रश्न, तर बघा 16वा प्रश्न काय म्हणतो या ठिकाणी, संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य अथवा निरर्थक ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर निरोधक नाही बघा, निरर्थक आहे बघा, या ठिकाणी टायपिंग मिस्टेक आहे, निरर्थक. ओके, निरर्थक ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ब भारतीय न्यायसंहिता आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे 1861 च्या कायद्यानुसार भारतातील कोणत्या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली? तर मित्रांनो 1861 च्या कायद्यानुसार आपल्या भारतामध्ये मुंबई, मद्रास आणि कलकत्ता म्हणजे बघा जी की क्रमांक ड यापैकी सर्व ठिकाणी मित्रांनो बघा जी की उच्च न्यायालयाची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. ओके, पुढे 18वा प्रश्न बघा, आता काय म्हणतो 18वा प्रश्न. 18वा, आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या महिला सरन्यायाधीश किती झाल्या आहेत? तर मित्रांनो आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या महिला न्यायाधीश बघा जी की एकही झालेली नाही, एकही या ठिकाणी झालेली नाही. म्हणून बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर बघा जी की क्रमांक ड यापैकी नाही या ठिकाणी असणार आहे. ओके, आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश एकही महिला झालेली नाही. ओके, लक्षात ठेवा. पुढे कोणता म्हणतो, कोणत्या तरतुदीनुसार 2 किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त उच्च न्यायालयाची स्थापना करता येते? तर कोणत्या बघा मित्रांनो जी की बघा क्रमांक अ 7वी घटना दुरुस्ती 1956 या घटना दुरुस्तीनुसार 2 किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त उच्च न्यायालयाची बघा जी की स्थापना करता येते. म्हणजे बघा क्रमांक अ 7वी घटना दुरुस्ती 1956 आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे. पुढे जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? तर मित्रांनो जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक हे बघा जी की क्रमांक ब राज्यपाल हे या ठिकाणी करत असतात. पुढे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर मित्रांनो बघा भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त हे बघा जी की डायरेक्ट उत्तर आहे सुकुमार सेन. ओके, राज्य मतदार दिवस कधी साजरा केला जातो? तर 1 जुलै लक्षात ठेवा. पुढे भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? दिल्ली या ठिकाणी आहे. ओके, पुन्हा शेवटचे 2 तेलंगणा राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? आलोक आराध्य. आणि शेवटचा राज्याचे बघा तेलंगणा मित्रांनो तेलंगणा या राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक डायरेक्ट आन्सर आहे बघा तमिळिसाई सौंदरराजन. बघा जी की आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर तेलंगणा राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तमिळिसाई सौंदरराजन. ओके, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा ही होती आपली आजची उच्च बघा जी की मित्रांनो न्यायालयावर मित्रांनो आधारित अशी बघा जी की इम्पॉर्टंट अशी 25 MCQ. जर तुम्हाला आपला या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.